शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करत उत्पादन वाढवण्याची गरज आहे, असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं। सतेज कृषी प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन 2025च्या उद्घाटनावेळी ते माध्यमांशी बोलत होते। तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या सहकार्यातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात येतं। यावर्षीचं प्रदर्शन 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे। आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करत उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं। या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं सांगून त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। या ठिकाणी कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर अगदी सीमा भागातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये येतात। हे एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये सध्या काय चाललेलं आहे, प्रक्रियेमध्ये काय चाललं आहे, बाजारपेठेमध्ये काय चाललं आहे, नवीन तंत्रज्ञान काय आहे, काय संशोधन चालू आहे, निविष्ठा पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्या, या सगळे आणि शेतकरी ज्यांनी आपापल्या शेतामध्ये काही नवीन प्रयोग केले आहेत त्यांनी कसे प्रयोग केलेत हे सगळे एका ठिकाणी एका छताखाली बघायला मिळतं आहे। आणि यावर्षी जवळपास 700 स्टॉल या ठिकाणी आहे। त्यामुळं इथं येऊन नुसतं वरवरनं नव्हे, जर मनापासून जर का शेतकऱ्यांना फिरून बघितलं तर तो त्याच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडेल। आणि आताची शेती ही अशीच शेती राहिलेली नाही आहे, त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यायला पाहिजे। प्री हार्वेस्टिंग, पोस्ट हार्वेस्टिंग, लॉसेस कमी कशी करायची, उत्पादन खर्च कमी कसा करायचा, उत्पादन वाढवायचं कसं, बदलत्या काळाप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचे जे साईड इफेक्ट आता दिसत आहेत त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे, या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतं। त्यामुळं या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो। आणि खरं तर आमदार बंटी पाटील साहेब असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमला मी मनापासून धन्यवाद देईन, एक शेतकरी नेता या नात्यानं की आमच्या शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध केल्या। शेती हा देशाचा कणा असून सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना चांगली माहिती देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। गेली 7 वर्ष आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सतेज कृषी मोठ्या प्रमाणात आपण घेत आलेलो आहे। आपल्या देशाचा कणा हे शेतकरीला आपण ओळखलं जातं आणि मग शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या विचारानं हे प्रदर्शन चालू करण्याचा निर्णय 7 वर्षामागं आदरणीय बंटी साहेबांनी निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात त्याचं स्वरूप आलेलं आहे हे आपण प्रत्यक्षात बघतोय। जवळजवळ 200हून अधिक स्टॉल आणि 200हून अधिक पशु आणि जनावरं आपण इथं आणतो आणि एक मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवलं जातं। शेतकऱ्यांचं एक जवळजवळ 10 कोटीच्या आसपास उलाढाल होतं। वेगळे इक्विपमेंट्स हे इथं ते डिस्प्ले करतात, धान्यांचं त्या ठिकाणी डिस्प्ले केला जातो। प्रशासनाबरोबर मिळून आम्ही एक चांगली माहिती अनेक शेतकरी बंधूंना आम्ही देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो। आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली असेल किंवा आसपासच्या सर्व जिल्ह्यातून अनेक नागरिक इथं प्रदर्शनाला भेट देतात। आम्हाला आनंद वाटतो की ह्या माध्यमातून लोकांना एक चांगली माहिती या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आम्ही केला तो निश्चितपणे यशस्वी आम्ही या ठिकाणी झालो। आणि मग येणाऱ्या पुढच्या काळात देखील अनेक शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्वच प्रमुख सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करतो। उद्घाटनानंतर माजी खासदार राजू शेट्टींसह मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली। या प्रदर्शनात 200हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून 200हून अधिक वैविध्यपूर्ण पशुपक्ष्यांसाठी विशेष दालन तयार करण्यात आले।
या प्रदर्शनातील शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतील तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सवाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. यावेळी सुद्धा हे दोन्ही महोत्सव आहेत. प्रदर्शन काळात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्रांचं आयोजन करण्यात आलंय. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी लागणाऱ्या गुणवत्तापूर्ण निविष्ठा कमी दरात खरेदी करण्यासाठी शेतकरी आणि शेती संबंधित घटक या प्रदर्शनाला पसंती देत आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, मोहन सालपे, धीरज पाटील, प्रतीक्षा पाटील, कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन गुरव, किसन कल्याणकर, पल्लवी बोळाईकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्काय स्टार इव्हेंट्सकडे या प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी आहे. गोकुळ दूध संघ, संजय घोडावत ग्रुप, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी कोल्हापूर, चितळे डेअरीज हे या प्रदर्शनाचे प्रायोजक असून एस न्यूज माध्यम प्रायोजक आहेत.